1.5 लाख पगार असलेल्या धुळ्याच्या वेतन अधीक्षक मनीषा गिरीला 2 लाखांची लाच घेताना अटक। माध्यमिक शिक्षण विभागात आपल्या कार्यशैलीमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या आणि तब्बल 1.5 लाख पगार असलेल्या वेतन अधीक्षिका मनीषा गिरी यांना 2 लाखांची लाच घेताना मंगळवारी संध्याकाळी पकडलंय। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत एका शिक्षकांनी तक्रार दिली आहे। त्यांच्या पत्नी मनपाच्या शाळेत विषय शिक्षिका आहेत। त्यांचे एप्रिल 2022 ते ऑक्टोबर 2023 चे वेतन व 6वे वेतन आयोगातील हप्ता देखील थकीत होता। त्यासाठी संबंधित विभागात अर्ज दिला आणि त्याचा पाठपुरावा देखील सुरू होता। त्यासाठी वेतन अधीक्षिका मनीषा भाऊराव गिरी वय 41 राहणार अभियंतानगर वाडीभोकर रोड गणपती मंदिराजवळ धुळे मूळ रहिवासी लोणी जिल्हा यवतमाळ यांची त्यांनी भेट घेतली। यावेळी गिरी यांनी 2 लाखांची मागणी केली। याबाबत शिक्षकाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी सापळा रचला। यावेळी तक्रारदार शिक्षकाकडून 2 लाखाची लाच घेताना मनीषा गिरी यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। कारवाईनंतर पथकातील काही कर्मचाऱ्यांना लाचखोर गिरी यांच्या घरी पाठवण्यात आले। उशिरापर्यंत गिरी यांच्या घराची झडती घेण्यात आली, परंतु त्यात काही मिळून आले नाही असा दावा या पथकाने केला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, धुळे।